पण मला एक सांगा, एकाच कंपनी तिसरी घटना आहे ना ही, तिसरी घटना आहे ना. ते कामगार अधिकारी वगैरे काय पाहिले आलतं का? त्यांना काय सूचना नाही. अगोदर सांगतोय, घटना व्हायच्या अगोदर किती तपासण्या झाल्या त्या ठिकाणच्या? इन्स्पेक्शन रेग्युलर होतातच. पण इन्स्पेक्शन रिपोर्ट घेतले का त्रिपाठी? सर आता हे नाही माझं काय म्हणणं आहे, घटना व्हायच्या अगोदर आपण सगळे अधिकारी तपासण्या करतो, त्याचे रिपोर्ट घ्या ना तुम्ही. हो सर, आपण रिपोर्ट घेतो सर. आणि पेसोवाले सर रेग्युलर चेक करतात. त्यांनी का सूचना केल्या? एक्सक्लुझिव्ह वाले आहे ना सर. माझं काय म्हणणं आहे, घटना झाल्यावर कारवाई होणं हा काही फार चांगली गोष्ट नाही आहे. हो 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 घटना होणे याच्यासाठी काय डिपार्टमेंटनं काय केलं ते तपासलं पाहिजे ना तुम्ही. हा तुमचा पार्ट आहे ना. तुमच्या आमच्या घरचा गेला असता तर बरोबर. आणि हेच भावना राहिली असती का तुमची? असं बरोबर नाही. आणि पैशानं काय नुकसान भरून निघतं का? कोणाचा जीव येतो वापस? बरोबर. आम्ही त्या तो एमडी आहे ना, त्याच्या घरावर काळं फासणार आहोत. धिंगाणा करून टाकतो. उद्या पहा तुम्ही, पुरा धिंगाणा करतो. एक तर त्याला मारू, सहाले घोटमार करू त्याच्या घरावर. थोडासा वेळ द्या मला, मी बोलतो तुमच्याशी. एवढं माझ्याशी बोलायची काही गरज नाही. प्रोसिजर माझं काय म्हणणं आहे, तुम्ही तपासणीमध्ये हे सगळे मुद्दे घेतले पाहिजे. कोणाकोणाच्या व्हिजिट झाल्या, काय झाल्या, त्यांनी काय सूचना केल्या होत्या का? सूचना असन तर ते आम्ही यांनी पालन केल्या का नाही केल्या, त्याला कोण निवळ आम्ही तुम्ही सांगतो इंजिनियर आणि तिथला अधिकारी एवढं हे नाही आहे. याला संबंधित अधिकारी आहे, प्रदूषण अधिकारी आहे, तुमचं कामगार अधिकारी आहे, त्यानं व्हिजिट दिल्या पाहिजे. त्या व्हिजिट दिल्या